नमस्कार. आज आपण बघणार आहोत न चिकट होणारी अशी मोकळी आणि चवीला अतिशय रुचकर अशी भरली भेंडी कशी बनवायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. भरली भेंडी बनवण्यासाठी इथे मी थोडंसं वाटण करून घेते. लसूण, कढीपत्ता आणि अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा खिसलेलं खोबरं हे मी भाजून घेतलंय. आता हे मी मिक्सरला वाटून घेते. आपण मसाला बनवून घेऊया. 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय. खोबरं, तीळ, कढीपत्ता आणि लसूण बारीक करून घेतलाय ते घालायचं आहे. अर्धा चमचा धने पावडर घालायचे. चिमूटभर हळद घालायचे. इथे 1 चमचा मी चटणी घेतली आहे, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. तुमचा कोणताही साठवणीचा मसाला असेल तो घेतला तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचे. एक आमसूल घेतलाय, ते एकदम बारीक असं चिरून घेतलंय. छोटासा आमसूलचा तुकडा घेतलाय, तो बारीक चिरून घेतलाय, तोही मी घालते. याच्याऐवजी तुम्हाला आमचूर पावडर किंवा थोडासा लिंबाचा रस घातला तरी चालेल. आणि अगदी चिमूटभर साखर. हे आता मिक्स करून घेते मी. कढीपत्ता आपण खोबऱ्यासोबत लसणासोबत बारीक केला की खमंग असा वास खूप छान येतो. एकदा नक्की असं बनवून बघा. मसाला व्यवस्थित असा मिक्स झाला. इथे मी भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून अशी मधून चीर पाडून घेतली. अशी मधून चीर पाडून घेतली. हे बघा, अशी मधून चीर पाडून घेतली. ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. जर खूप मोठी भेंडी असेल तर त्याचे 2 भाग करा आणि असं मधून चीर पाडून घ्या. छोटी छोटी भेंडी आहे त्याची मी डायरेक्ट नुसतं मधून असं चीर पाडून घेतली आहे, मधून कट केलेली नाही आहे. कोणत्या साईजची पाहिजे तशी तुम्ही कट करू शकता. आता हे मी भेंडीमध्ये असा सगळा मसाला भरून घेते. असं व्यवस्थित सगळा मसाला भरून घ्यायचा. जितकं दाबून मसाला भरता येईल तितकं दाबून भरा. अशीच मी सगळी भेंडी भरून घेते. भेंडीमध्ये व्यवस्थित असा दाबून मसाला मी भरून घेतला आहे. आणि हा एवढा मसाला आपला शिल्लक राहिला आहे, हा आपल्याला नंतर घालायचा आहे. आता भेंडी आपण फोडणी देऊन घेऊया. भेंडीसाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे. थोडे फोडणीला जिरे टाकते. जिरे आपले भाजले की थोडंसं कढीपत्ता आणि हिंग चिमूटभर. आता ही आपण भरून घेतलेली भेंडी आहे ती आपल्याला कढईमध्ये घालायची. मसाला मी घालत नाही आहे आत्ताच, फक्त आपल्याला भेंडी घालून परतून घ्यायचे. मी हे थोडं परतून झालं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 1 मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायची भेंडी. मध्ये झाकण ओपन करून आपल्याला परतत राहायचं आहे. कारण कसं होतं आहे, पाणी नसते घातलेलं याच्यामध्ये तर ते करपू शकतं, म्हणून मध्ये थोडं परतायचं. भेंडीला अजिबात चिकटपणा आलेला नाही आहे. भेंडी आपली व्यवस्थित भाजली आहे. आता हा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा लसणाचा कच्चेपणा असतो, तर तो पण भाजला गेला पाहिजे, म्हणून हा पण आपण मसाला आता घालून घेतो याच्यामध्ये. आणि एकदम मंद गॅसवर ठेवून भाजून घेते. आता झाकण काढायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मसाला आपला भाजलेला आहे. आता भेंडी शिजायसाठी एक थोडासा ना पाण्याचा हबका मारायचा आहे. त्याच्यामुळे कसं होईल, भेंडी आपली व्यवस्थित शिजली जाईल. जास्त पाणी घालायचं नाही, फक्त असं पाण्याचा हबका द्यायचा आणि लगेचच झाकण लावायचं. 2 मिनटं झालेत. भाजी आपली शिजली का चेक करूया. ही कढई नॉनस्टिकची नाही आहे, तरीसुद्धा आपली भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे किंवा भांड्याला चिटकलेली नाही आहे. भेंडी एकदम व्यवस्थित शिजली. तयार आहे चमचमीत अशी भरली भेंडी. ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये परत भेटू आपण.